चंद्रपुरात पालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा 6:30 नंतर थंडावल्या। 3.5 लाख लोकसंख्या असलेल्या चंद्रपुरात 19 एप्रिलला मतदान होणार असून 21 एप्रिलला निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक सभा घेतल्या। तर सत्ता येताच झोपडपट्टी वासियांना करमुक्त करत 500 फुटांपर्यंतच्या घरांना करात सूट देणार असल्याचं आश्वासन काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलं। तर विकासाचा नारा देत भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला। जनतेने हा 2.5 वर्षाचा कालावधी बघितल्यावर मला विश्वास आहे की या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला झटका देत निवडणुकीत फटका खात महानगरपालिका पूर्ण शक्तीने ईश्वराचा अंश असणाऱ्या जनतेची सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला 2/3 बहुमत प्राप्त होईल हा विश्वास माझ्या मनात आहे। महापौर काँग्रेसच्या बसेल। पूर्ण बॉडी जनतेला विश्वास आहे की काँग्रेसची जर सत्ता आली तर आमच्यावर अन्याय होणार नाही। मग घर टॅक्स असेल, पाणीपट्टी असेल किंवा विकासाची दुसरी कामे असेल आणि अशी लूटमारही होणार नाही हा विश्वास जनतेला आहे। आणि जनता ज्या लोकांनी पक्षाची बेईमानी केली आणि जनतेची सुद्धा बेईमानी केली त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे।